एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, धनगर समाजाचा जालन्यात विराट मोर्चा। गांधी चमन चौक ते अंबड चौफुलीपर्यंत असा भव्य मोर्चा काढण्यात आला। जालन्यातील धनगर समाजाच्या भव्य मोर्चाने वेधले सर्वांचेच लक्ष। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज जालन्यात धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। शहरातील गांधी चमन चौकातून ते अंबड चौफुलीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते। मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर धनगर आंदोलकांनी मोर्चात सहभागी होऊन एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याची मागणी केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। इशारा मोर्चासाठी जिल्हाभरासह राज्यभरातून धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसले स्वतः मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अनेक वर्षांपासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची आश्वासने दिली जात आहेत, मात्र अद्यापही यावर ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी धनगर समाज वारंवार करत आहेत। याच मागणीला धरून जालन्यात दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि राज्य सरकारला इशारा म्हणून आज जालन्यात धनगर बांधवांनी भव्य मोर्चा काढला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चात धनगर बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारला इशारा देत लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे अशी मागणी केली आहे। दरम्यान सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, नसता सरकारला परवडणारे नसेल असा इशारा यावेळी धनगर बांधवांनी दिला आहे। आम्ही इथं म्हणजे टाइमपास म्हणून नाही आलेलो, आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचंच आहे। आणि पंकजाताई, धनुभाऊ मुंडे, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, नुसती घोंगडी घेऊ नका, देखावा धंदा करू नका। तुम्ही नुसतं देखावा करता आमची घोंगडी आणि आमची काठी घ्यायला आमची कोठी काठी नाही घेतात आणि आता इथं का नाही येणार नाही। आणि इतके लोक आले नाही तर उपाशी आमच्या मेंढ्या, शेळ्या, बकऱ्या, लेकरं, बाळा सगळ्या उपाशी घरी पाणी इथं आलं तिथं लढतो। आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या बापाचं आमच्या हक्काचं आहे, आम्ही काही कोणाचं घेत नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही काय धनगर आहे आम्ही दाखवून देऊ। आम्ही एक लाखाचे आणि धनगराचे बस, आम्हाला काही गेलं नाही। आम्ही याची खुर्ची खाली केल्याची राहणार नाही। आणि हे जर कधी आता पूर्ण धनगराला मी आवाहन करते, हे जर निवडणुकीत आम्हाला आले त्याला काठी घेण्याच्या मागं लागायचं। आमच्या हातात विकून आले, आम्ही धनगर आहे, आम्हाला धनगर म्हणते। आणि आमच्यामुळं त्याची सत्ता राज्यात बी आली आणि केंद्रात बी आली, फक्त धनगरामुळं। धनगर हे माणूस आहे, धनगर गद्दारी करीत नाही, पण हा सरकार आमच्या संघ गद्दारी करून राहिलं। आमच्या 2 पिढीपासून आम्ही लढा लढतो, आम्हाला आरक्षण पाहिजे। पुण्याला सांगते मी, आरक्षण घेतल्याशी जायचं नाही। माझं नाव तुळसाबाई भरत दमकुरे, सायगाव, जालना जिल्हा, बदनापूर तालुका।